जेईई किंवा नीट सारख्या परीक्षा उत्तीर्ण होणं तसं कठीणच, स्पर्धेच्या युगात तर फारच कठीण आहे आणि त्याची कारणंही तशीच आहेत. हुशारीसोबत लागणारा पैसा आणि मुख्य म्हणजे योग्य मार्गदर्शन. हीच बाब ओळखून आता गरजूंना या प्रवाहात आणण्यासाठी एका महिला अधिकाऱ्यानं पुढाकार घेतलाय. आपल्या मनातील सुपर 50 ही संकल्पना प्रत्यक्षात त्यांनी उतरवली आहे, ज्याची चर्चा आणि कौतुक सर्वत्र केलं जातंय. नाशिकच्या हर्षणा वाटाणे यांच्या जिद्दीची ही चांगली बातमी बघूयात. या आहेत आशिमा मित्तल, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी. सध्या आशिमा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय आणि त्यामागचं कारण आहे त्यांनी राबवलेली सुपर 50 ही संकल्पना. सुपर 50 योजना जी आहे 2022 डिसेंबरपासून सुरू झालेली आहे. या योजनेअंतर्गत आपण ग्रामीण भागाचे जी मुलं आहे त्यांना एक व्यासपीठ देण्याचे प्रयत्न करत आहोत. म्हणजे जे टॅलेंटेड ग्रामीण भागाचे मुलं आहे जे जेईई, IIT जेईई आणि नीट अशी प्रकारची परीक्षा क्लिअर करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे, त्यांची शोध आपण करत आहोत. अगोदर परीक्षा घेऊन आणि त्यांना शोधल्यानंतर त्यांना 2 वर्ष प्रशिक्षण आपण देत आहोत, ज्याच्यामध्ये त्यांची स्कूलिंग, त्यांच्या राहण्याची सोयी 2 वर्षासाठी रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे आणि त्यांची कोचिंग, हे सगळी गोष्टी आपण त्याच्यामध्ये टेक केअर करत आहोत. ही आहे हर्षदा, नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील टिटवी गावची रहिवासी. बिकट परिस्थितीमध्ये राहणारी हर्षदा JEE सारखी परीक्षा पास झालीय. विशेष म्हणजे जेईई आणि नीट या परीक्षांबद्दल तिला साधी कल्पना सुद्धा सुरुवातीला नव्हती, पण आशिमा मित्तल यांच्यामुळे तिला मोठं यश मिळालं. हर्षदासारखीच बेताची परिस्थिती असलेली आणखी नाशिकमधली 6 मुलं उत्तीर्ण झाली आहेत आणि हे सगळं शक्य झालं ते नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या CEO आशिमा मित्तल यांनी JEE आणि नीट परीक्षांसंदर्भात या विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे. जेईई एक्झाम काय असते हेच माहीत नव्हतं. फक्त प्लेन सायन्स करायचं, BSc करायची, MSc करायची इथपर्यंतच माहीत होतं. नाशिक जिल्ह्यात आशिमा मित्तल मॅम CO म्हणून आल्या आणि त्यांनी जेईईचं हे काही सुपर 50 बॅच बनवली आणि त्यात माझं सिलेक्शन झालं आणि मी उपाध्ये कॉलेज ऑफ सायन्सला जाऊन जेईईचे क्लासेस केले. आम्हाला त्यांनी भरपूर चांगली टीचिंग दिली, म्हणजे खूप सारे टेस्ट सिरीज वगैरे करून घेतल्या आणि नंतर जेईई मेन्सची जे ॲडव्हान्सची एक्झाम मी क्वालिफाय करू शकले. JEE साठी 50 आणि नीट साठी 50 विद्यार्थ्यांना सुपर 50 उपक्रमात संधी मिळते. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे अशा मुलांची परीक्षा घेतली जाते आणि त्यांना क्लास आणि राहण्याची व्यवस्था पुरवली जाते. साधारणपणे या क्लासेससाठी 2 वर्षांचा कालावधी जातो. विशेष म्हणजे एका विद्यार्थ्याचा अंदाजे खर्च 3 ते 4 लाखाच्या घरात असतो. हा सगळा निधी आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आशिमा मित्तल यांनी घेतली आहे. 50 मुलांपैकी 7 मुलं जे आहे त्यांनी IIT जेईई ॲडव्हान्स राऊंड क्लिअर केलेला आहे. 22 मुलांनी IIT जेईई मेन्स क्लिअर केलेला आहे आणि मोर दॅन 50% मुलं अशी आहे ज्यांची पर्सेंटाईल CET MHCET मध्ये खूप चांगली आहे, तर त्यांना स्टेट गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळण्याची शक्यता आहे. शहरातील मुलांमध्ये JEE आणि नीट सारख्या परीक्षांची माहिती असते. पालक किंवा सभोवताली असलेलं वातावरण सुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत असतं. पण ग्रामीण भागात, विशेषतः आदिवासी भागात याबाबत फारशी कल्पना नसते. म्हणून जाणीवपूर्वक याच मुलांसाठी काम करायचं असं आशिमा यांनी ठरवलं आणि त्यांचा हाच नाशिकचा सुपर 50 पॅटर्न आता राज्यभरात चर्चेत आहे. हा पॅटर्न संपूर्ण राज्यभरात राबवला जावा याच्यासाठी सुद्धा चर्चा सुरू झाल्या. आशिमा यांच्या जिद्दीला पुढारी न्यूजचा सुद्धा सलाम. नाशिकहून किरण ताजणेसह रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज.